नमस्कार सर्वांना. या अगोदरचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. जर तुम्हाला विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेशमी नाते, लेखिका वैशाली. भाग 21. पिहू तिचं आवरून किचनमध्ये येते. पूजा वगैरे आटोपून सगळ्यांच्या आवडीचं ब्रेकफास्ट बनवायला लागते. प्रांजल, नमन दोघेही घरी येतात. गुड मॉर्निंग वहिनी, नमन बोलून रूममध्ये जातो. पिहू हसत एक नजर बघत प्रांजलकडे बघते. कुठे गेला होता तुम्ही? जॉगिंगला. इथे जवळ गार्डन आहे. प्रांजू, असं जात जाऊ नको कुठे. मी तर आल्यापासून गेटच्या बाहेर एकटी जात नाही आणि तुला कसलीच भीती नाही. दी, मी लहान आहे का हरवायला? जा आंघोळ कर. तुझ्यासाठी मी तुझ्या आवडीचे पराठे केलेत. दी, माझ्या डाएटमध्ये नाही आहेत. तू विचारत पण प्रांजल चिडून बोलून गेली. पिहू हसते. डाएट आणि माझ्यासमोर? मी करून देईन तर. सगळे ब्रेकफास्टसाठी खाली येतात. गुड मॉर्निंग वहिनी. अलिशा पिहूला हक करत चेअरवर बसते. पिहू वरवर हसत विश करत प्रांजलच्या शेजारी बसते. सगळ्यांच्या नॉर्मल गप्पा चालल्या होत्या. अलिशा, कुठे चालली का? ती आवरलेले बघून वीरा विचारते. हो ग, थोडं काम आहे. इथे? 2-3 ओळखीचे वेडिंग प्लॅनर आहेत. तू इकडे करणार काय लग्न? नाही ग, मी कस्टमरसाठी बघायला चालले. रिषभ, तू येणार आहेस ना? हो ग, येतो. हो, मस्त, दोघांचं प्लॅनिंग ठरले आहे. वीरा चिडवत बोलते. रिषभ दादा, पिहू मध्येच तोडत बोलते. दादा, तुम्ही नमन बरोबर जाणार नाहीये का? जाणार होतो, मी दादाला सांगितले. पिहू वरवर हसत बॉक्स टाईप स्माइल देते. त्यांना आल्यावर बघते. पिहू मनातच चिडून बोलते. नमन साईटवर निघून गेला. रिषभ आणि आलिशा बाहेर गेले. वीरा आणि प्रांजल त्यांच्या गप्पा मारत बसल्या होत्या. पिहू पण सगळं आवरून स्टाफ त्यांच्या कॉटेजमध्ये गेल्यावर मेन डोअर लावून घेते आणि रूममध्ये येऊन ऑफिसचं काम घेऊन बसली. संध्याकाळी नमन आला. पिहू किचनमध्ये दिसली. त्याने वीराच्या रूममध्ये डोकावलं तर दोघी मस्त झोपल्या होत्या. त्याने प्रांजलवर नजर टाकली आणि फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला. तो हॉलमध्ये आल्यावर पिहूने त्याच्यासाठी गरम गरम कॉफी आणली. थँक्स वहिनी. त्याने हातातून मग घेतला. दादा आला का? उशीर होणार आहे. आलिशा, रिषभ दादा कधी येणार आहे? येतील, ते बघ आले. रिषभ आलिशाकडे बघून नमन बोलला. पिहू रिलॅक्स झाली. प्रांजल डोळे चोळतच बाहेर आली. दी, किती थंडी आहे. प्रांजल पिहू शेजारी बसत बोलते. प्रांजल, तू ट्रॅकिंगला कधी गेली का? नमन तिच्याकडे बघत बोलतो. हो, एकदा गेले होते. घरात रामायण झाल्यानंतर मला कोणी जाऊ दिले नाही. प्रांजल पिहूकडे रागाने बघत बोलते. नमन हलके हसतो. वहिनी, तू गेलीस का कधी? त्यावर प्रांजल जोरात खो खो हसते. नमन, दीला ट्रॅकिंगचं नाव काढले की चिडते आणि तू कधी गेलीस का विचारतोय. तिच्या फ्रेंड्सने एकदा विचारले तर तयार झाली. तिला वाटले फिरून वगैरे यायचं असेल. तिथे राहायचे बोलले, मग काय, कॅन्सल. प्रांजल, जंगलात जाऊन ते तसले टेंट करून कोण राहते का? विचित्रपणा. पिहू चिडूनच बोलते. त्यात काय विचित्र? हो वहिनी, खूप रिलॅक्स फील होते. असं नेचरच्या सान्निध्यात राहायला मस्त फिलिंग येते. नमन एक्सायटेड होत बोलतो. व्हॉट्स गोइंग ऑन गाईज? वीरा झोपेतून उठून नमनच्या खांद्यावर डोके ठेवून बोलते. ट्रॅकिंगचा विषय चालला आहे. प्रांजल बोलते. वाव, आपण जातोय का? नमन वीराकडे बघत बोलतो. रिषभ, आलिशा फ्रेश होऊन येतात. नो बेबी, अजून तसं काही ठरलं नाही. दादा तयार झाला की जाऊ. मी आज साईटवर गेलो होतो ना, त्याचं ग्रुप डिस्कशन चालू होतं. ते मुन्नारला ट्रॅकिंगला जाणार आहे. दादाला पण विचारले, अजून काही रिप्लाय दिला नाही. प्लीज ना ब्रो, खूप डेज झाले. सगळे जाऊ, मस्त एक ट्रिप होईल. हो, मस्त मज्जा येईल. सगळे एकसाथ बोलतात. हो चालेल, मी तर एका पायावर तयार आहे. प्रांजल हसत बोलते. हे तयार होणार नाहीत आणि कुठेही जायचं नाही. त्यांना असं काही आवडणार नाही. पिहू विराटचा धाक आहे म्हणून बोलते. वहिनी, दादा 2-3 इयरमध्ये गेला नसेल. नाहीतर तो इयरमधून एकदा दोनदा तरी जातो. वीरा बोलते. पिहू डोळे ताट करतच बघते. तिला आज पहिल्यांदाच कळाले होते. वहिनी, तुला माहीत नाही? नमन पिहूचा ब्लँक चेहरा बघत बोलतो. पिहू मान हलवून नाही म्हणते. दी, अगं खूप मजा येते. जिजू असल्यावर कसली भीती? नाही, मला नाही आवडत. मी येणार नाही. वहिनी, तू अशी का आहेस? काहीतरी नवीन ट्राय करायला इतकी का घाबरते? आजच्या जगात थोडं बोल्ड बनावे लागते. बाहेर फिरल्याने तुला कळेल ना. असं सारखं घरात बसून तुला बाहेरची दुनिया कळणार आहे का? दादाच्या पूर्ण अपोजिट आहेस तू. वीरा, नमन तिला डोळ्याने शांत बस म्हणतो आणि पिहूकडे बघत बोलतो. वहिनी, नवीन काहीतरी ट्राय कर. तुला आवडलं तर चांगली गोष्ट, नाही तर आवडलं तर सोडून द्यायचं. मला तर वाटते तू एकदा तरी ट्राय करावे.
मस्त फिलिंग येते. नमन पिऊला तिथल्या गमती जमती सांगत होता. सगळं ऐकून तिची इच्छा हळूहळू होऊ लागली. सगळ्यांनी मिळून तिला तयार केले. विराट आल्यावर सगळे डिनरला बसले. विराटने सगळ्यांवर नजर फिरवली. काय प्लॅन आहे तुमचा? आमचा तर ट्रेकिंगचा प्लॅन आहे, विरा एक्सायटेड होत बोलली. हो दादा, मुन्नारला जाण्याचा प्लॅन आहे. तुला मिस देविका आर्किटेक्ट बोलली होती ना? कधी निघणार आहे? दादा, तू येणार नाहीये? विरा चिडत बोलते. माझं काम आहे आणि मी येऊन काय करू? तुम्ही सगळे एन्जॉय करा. अहो, मला ह्यांच्याबरोबर जायचं आहे, पिहू पटकन बोलून गेली. आपण जाऊ नंतर, त्यांना जाऊ देत. पिहू बारीक डोळे करून रागात बघत होती. दादा, तुला यायचं नसेल तर नको येऊ, वहिनीला आम्ही घेऊन जाणार आहे. विरा बोलते. वहिनी तू पण चल, दादाचं काही ऐकू नकोस. पिहू विराटकडे बघत हसू दाबते. मी येते तुमच्यासोबत. घरी एकटी बोर होण्यापेक्षा तुमच्याबरोबर येते. विराट तिला एक लुक देत उठून जातो. सगळ्यांची प्लॅनिंग चालू होती. पिहू उठून रूममध्ये आली. विराट फोनवर बोलत होता. पिहू त्याला मागून मिठी मारते. विराट तिचा हात काढत बोलता बोलता गॅलरीत निघून जातो. राग किती आहे? पिहू वर बघत बोलत त्याच्या मागे जाते. विराट फोन ठेवून वळतो. पिहू त्याच्या मिठीत शिरत घट पकडते. अहो, मला जायचं आहे, तुम्ही पण चला ना. पिहू, मला काम आहे. तुला जाऊ नको बोललं तरी चालली आहे. तो रोखून बघत बोलतो. प्लीज ना, चला ना. ती त्याच्या डोळ्यावर हात ठेवत लाडीगोडी लावत बोलते. विराट तिचा हात काढत जवळ ओढतो. पिहू, आपण हिल स्टेशनला जाऊ. तू त्या कार्टून बरोबर जातेस? विराट हसत बोलतो. पिहू गाल फुगून बघते. आपण जाऊ नेक्स्ट वीकमध्ये, त्यांना जाऊ देत. विराट तिच्या चेहऱ्यावर चेहरा घासत बोलतो. पिहूच्या अंगावर शहारा येतो. ती अंग चोरून त्याच्या कुशीत शिरते. अहो, चला ना. मी कधी असं जंगलात चालत गेले नाही, ट्रॅकिंग वगैरे काहीच केले नाही. मग जाऊ नको ना. मला जायचं, वेगळं काहीतरी करायचं आहे. ओके, जा. तुम्ही आणि त्याच्याकडे बघत बोलते. पिहू, माझं काम आहे. काम काम चालू. ती चिडून बोलते. अरे शोना, तुला जायचं आहे ना, जा बोललो ना. मग का हट करते? मला तुमच्याबरोबर जायचं आहे. माझे पाय चालून चालून दुखले तर मला कोण उचलून घेणार? तू बेबी आहेस, तुला उचलून घ्यायला? तो तिचे गाल ओढत बोलतो. तुम्ही ट्रीट तसंच करता मला. आहेस लहान माझ्यापेक्षा, 7 इयरचा गॅप आहे. तो हसत तिच्या डोक्याला डोकं लावत बोलतो. आहे तर आहे, मग आधीच बघायचं, तुमच्या एजला मॅच होणारी. पिहू चिडून त्याला ढकलून आत येते. विराट हसत तिच्या मागे येतो. पिहू, बोलू नका. ती ब्लँकेट ओढून बेडवर पडते. मी कधी बोलते का तुम्हाला? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात तरी मी ॲडजस्ट करते. व्हॉट? इतका हँडसम आहे, हजबंडच्या सगळ्या क्वालिटी आहेत, तू मला ॲडजस्ट करते? तो ब्लँकेट ओढून बोलतो. पिहू तोंड वाकडं करते. पहिले तुम्ही म्हातारे होणार, तेव्हा मला तुम्ही सूट होणार का? पिहू खुदूखुदू हसत बोलते. हो का? तो तिला गुदगुदल्या करतो. पिहू खळखळून हसत लांब होते. अहो, शांत बसा ना. विराट हात पुढे करत डोळ्याने ये बोलतो. पिहू त्याचा हात धरून त्याच्या कुशीत बसते. अहो, पिहू, तू थोडं चिडून बोलतो. ती शांत होते. थोडा वेळ दोघं काहीच बोलत नाहीत. पिहूला काहीतरी आठवते. अहो, रात्री थकल्यामुळे मी चालत कुठेतरी गेली तर? तसा विराटचा चेहराच गंभीर होतो. आता चालत नाही, खूप दिवस झाले, मी बहुतेक चालत नाही. पिहू विचार करत बोलत होती. हो ना, तुम्ही बघितलं असते तर सांगितले असते, हा ना? विराट वरवर हसत मान हलवतो. त्याला माहीत होते, महिन्यातून एकदा तरी तिच्या बाबतीत होते. पण केरळला एकदा दोनदा, तर दिवाळीत तो गेला तेव्हा 15 दिवसात 2-3 वेळा घडले होते. म्हणून तो तिला तिच्याबरोबर घेऊन आला. अहो, चला ना. बारीक चेहरा करत बोलते. अहो, विराट विचारातून बाहेर येतो. पिहू, मला आता खूप झोप येते. तो आडवा होत तिला कुशीत घेऊन डोळे झाकतो. पिहू त्याच्या कुशीतून बाजूला होत त्याला पाठ फिरून झोपते. तो एक नजर बघत डोळे झाकतो. पिहू तिचं सामान पॅक करत होती. जिजू काय बोलले, येणार आहे का? हो, येतील. पिहू विचार करत हसत बोलते. काल तर येणार नाही म्हणत होते. बघू आता काय बोलतील. प्रांजल निघून जाते. विराट दुपारनंतर घरी येतो. मी पण येतोय, तो तिला इग्नोर करत बोलतो. माहीत होतं, मी तुमची बॅग पॅक केली आहे. पिहू खिकी हसत बोलते. विराट रोखून बघत फ्रेश होण्यासाठी निघून जातो. पिहू सगळ्यांना सांगते. सगळे खुश होतात. रात्री जेवण करून लवकरच झोपतात. सकाळी 5 वाजता रेडी होऊन निघाले. विराट स्पॉटपर्यंत पोहोचेपर्यंत सगळ्यांना सूचना देत होता. सगळे हा नाही ह्या टोनमध्ये बोलत होते. ब्रो, दादाला उगीच आणले, विरा नमनच्या कानात बोलली. नमन हुश करत हामी भरतो आणि हसून दोघे एकमेकांना टाळी देतात. सगळे आधीच पोहोचले होते.
हे पण त्या ग्रुपला जॉईन झाले. हे विराट सगळी चौकशी करतो, कसं जायचे, कुठल्या टूरचं पॅकेज आहे वगैरे वगैरे. पिहू एक्सायटेड पण थोडी नर्वस होती. अहो, पिहू त्याच्या कोपऱ्याला हाताचा विळखा घालत हळू बोलू लागली. विराट तर फुगूनच होता. त्याचं काम सोडून तो फक्त पिहूसाठी आला होता. विराटने तिच्याकडे बघितलंच नाही. पिहू त्याचा हात सोडून चिडून दुसरीकडे बघू लागली. विराटने तिचा हात पटकन पकडून तिच्या खांद्यावरची सॅक घेतली आणि चालू लागला. पिहू हसू कंट्रोल करत त्याच्याबरोबर चालू लागली. घनदाट जंगलातून सगळे मस्ती मजा करत चालत होते. हवेत गारवा असल्यामुळे मन फ्रेश वाटत होते. पिहू सगळीकडे नजर फिरवत चालत होती. पक्ष्यांची किलबिल ऐकून तर मन प्रसन्न झाले होते. वेगवेगळ्या कलरचे पक्षी दिसत होते. हळूच हिरव्यागार झाडीतून सूर्याची किरणे डोलत होती. सगळ्यांचे मध्ये मध्ये फोटो सेशन चालूच होते. खळखळून हसत पिहू पोज देत होती. वीरा प्रांजल तिला असं थांब तसं थांब म्हणून तिचं डोकं उठवले होते. विराट भान हरपून तिला बघत होता. पिहू सेल्फी काढत विराट शेजारी आली. अहो, हसा, पिहू त्याला कोपर मारून बोलते. विराट केस नीट करत तिच्या कमरेला विळखा घालत जवळ घेतो. पिहूचा गुलाबी चेहरा झाला होता. विराट हसत तिच्या डोक्यावर डोकं टेकवतो. दुपार झाली होती. तेव्हा सगळे एका ठिकाणी जेवणासाठी रेस्टसाठी थांबले. पिहू तर पूर्ण थकून गेली होती. पिहू, प्रांजल, वीरा, अलिशा सगळे एकसाथ जेवायला बसले होते. विराट दुसऱ्या ग्रुपमध्ये जाऊन बसला होता. प्रांजू, अजून किती वेळ आहे? दी, थोडंच वेळ, मग आपण हिल टॉपवर पोहोचू. इव्हनिंगचा सनसेट मिस करायचा नाहीये. खूप सुंदर दिसतो, प्रांजल एक्सायटेड होत बोलली. नमन तिच्याकडेच बघत होता. तिचं हसणं, अदा करत बोलणे मनाला स्पर्शून जात होते. नमन, विचार काय आहे? रिषभ नमनच्या कानात बोलतो. तसा तो भानावर येत त्याच्याकडे बघतो. आज तिला प्रपोज करायचा विचार आहे. नमन डोळे मिचकावत बोलतो. पण तुला काय वाटते ती काय बोलेल? नाही तर रागात वरून ढकलून देईल, रिषभ खिकी करत बोलतो. नमन त्याला कोपऱ्याने मारतो. ती पण लाईक करते, पण मुली किती भाव खातात माहीत आहे ना? नमन तिच्याकडे बघत हसत बोलतो. ऑल द बेस्ट. काही नाही झालं तर इथे अजून आहेत, रिषभ बाकींच्या मुलीवर नजर टाकत बोलतो. अलिशाला सांगू का? अरे बाबा, तोंड बंद कर. थोड्या वेळ रेस्ट करून सगळे परत पुढच्या प्रवासाला निघाले. विराट कलिक बरोबर बोलत बोलत पुढे गेला. पिहू प्रांजल बरोबर चालत होती. 4:30च्या दरम्यान सगळे मुन्नारच्या टॉपवर आले. सगळे रिलॅक्स झाले. थोड्या वेळाने संध्याकाळ होणार होती. सूर्याचा तांबूस रंग सर्वत्र पसरायला चालू झाला होता. पिहूचा चेहरा खुलला. दिवसभराचा शीण निघून फ्रेश वाटू लागले. विराट मोबाईल रेंज कुठे मिळेल का तो त्यात गुंग होता. सकाळपासून तो पिहूशी नीट बोललाच नव्हता. चिडला की जोपर्यंत त्याचं मन होत नाही तोपर्यंत तो बोलत नाही, माहीत होतं पिहूला. तिनेही इग्नोर केलं. प्रांजल पिहू जवळ आली. दी, चल ते बघ. ती पिहूचा हात धरून सनसेट दाखवायला घेऊन गेली. दोघी भान हरपून बघत होत्या. प्रांजू, किती छान आहे ना? पिहू उड्या मारत बोलत होती. विराटला रेंज काय मिळाली नाही. तो परत आला. नमन, पिहू कुठे आहे? तो सगळीकडे नजर फिरवत बोलतो. नमन डोळ्याने तिकडे बोलतो. विराट नजर फिरवतो. दोघी जणी सनसेट एन्जॉय करत होत्या. पिहूच्या चेहऱ्यावरचे हसू बघून दिवसभराचा कंटाळा निघून गेला होता. त्याचाही चेहरा खुलला. विराट तिच्या मागे येऊन थांबला. पिहू फोटो काढत होती. प्रांजलला जाणवले. ती विराटला बघून स्माईल करत निघून गेली. विराटने पिहूला मागून मिठीत घेतले. 2 सेकंड ती दचकून मान वळवून बघू लागली. विराटला बघून ती रिलॅक्स होत पुढे बघू लागली. दोघेही काही न बोलता सनसेट डोळ्यात भरत होते. विराटने तिच्या गालावर ओठ टेकवले. तशी पिहूच्या गालावर खळी पडली. सूर्याची तांबूस किरणे दोघांच्या चेहऱ्यावर पडली होती. आय लव्ह यू स्वीट हार्ट. विराट तिच्या कानावर ओठ फिरवत बोलतो. पिहू लाजून वळून त्याच्या कुशीत शिरते. बघू देत कशी लाजते. विराट तिची हनुवटी वर करत बोलतो. पिहू हात काढत त्याच्या शर्टमध्ये चेहरा लपवते. विराट हसत मिठी घट करतो. तिचं लाजणं त्याच्या हृदयाचा ठोका चुकवत होता. पिहू चेहरा वर करत त्याच्याकडे बघते. तो खाली झुकत तिच्या ओठांवर ओठ ठेवणार की दचकून परत त्याच्या कुशीत शिरते. विराट जोरात हसतो. पिहू फुगून त्याच्या दंडावर मारते. माझं नुकसान भरपाई मी तुझ्याकडूनच वसूल करणार आहे, तो रोमॅन्टिक आवाजात बोलतो. पिहू लाजून मानेने नाही म्हणते. प्रांजल कॅमेरा घेऊन फोटो काढण्यात मग्न होती. नमन तिच्या समोर येतो. प्रांजल. हां. प्रांजल कॅमेरामध्ये बघत एक नजर टाकत बोलते. त्याने तिथले फ्लावर्स सोडून तिच्या समोर धरले. प्रांजल त्याच्या डोळ्यात बघत गालात हसून फ्लावर घेते. नमन आणि प्रांजल नजर चोरून पुढे बघू लागतात. प्रांजलला काही सुचत नव्हते. नमनला कुठून सुरुवात करायची ते कळत नव्हते.
प्रांजलचं मन चलबिचल झालं होतं. त्याने अलगद हात पकडला. प्रांजलने घट्ट डोळे मिटले. त्याने तिला स्वतःकडे वळवले. प्रांजलने डोळे उघडून त्याच्या डोळ्यात बघू लागली. नमन गुडघ्यावर बसला होता. प्रांजल चमकून बघते. प्रांजल, मला आयुष्यभर तुझी साथ हवी आहे, देशील ना? तो तिच्या डोळ्यात बघत प्रेमाने बोलतो. प्रांजलचं हृदय ट्रेनच्या स्पीडने धडधड करत होते. तिच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. एक अनामिक हुरहुर, लज्जा, सगळे भाव चेहऱ्यावर आले होते. प्रांजल त्याच्या हातातून हात काढून नजर चोरून दुसरीकडे बघते. आज तिच्याकडे बोलायला शब्दच सुचत नव्हते. नमनलाही तिची अवस्था कळत होती. तो गालात हसून तिच्याजवळ सरकतो. तुझं उत्तर मला माहीत आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. म्हणजे तुला काय माहीत आहे? प्रांजल थोडं चिडूनच म्हणते. नमन हसतो. इतक्या दिवसात तिचा स्वभाव त्याला चांगलाच माहीत झाला होता. लाजणं वगैरे तुला सूट होत नाही म्हणून बोललो. तसं प्रांजल स्वतःला सावरते. ते मी कधी लाजले? छे. ओ, मग आता तुझा चेहरा ब्लश का झाला होता? नमन तिच्या खांद्यावर हात टाकून जवळ ओढतो. प्रांजल डोळे बारीक करून त्याच्याकडे बघते. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. प्रांजल भानावर येत त्याला ढकलून देत नमन स्वतःला सावरत हसतो. रिप्लाय तरी दे. प्रांजल त्याला जीभ दाखवत बोलते. माझा मूड नाही असं म्हणत पळून जाते. नमन हसत तिच्या मागे जातो. प्रांजल मागे बघत पळत होती. ती जाऊन वीराला धडकते. अगं हो, हळू. वीरा तिला नीट पकडत बोलते. प्रांजल दचकतेच. ओ सॉरी. नमन वीराला बघून दुसरीकडे वळतो. सर्वत्र अंधार पसरला होता आता. टेंट रेडी झाले होते. मध्यभागी शेकोटी पेटवली होती. थंडीही भरपूर होती. सगळे ग्रुप करून वेगवेगळे खेळ खेळत होते. वीरा, पिहू कुठे आहे? दादा वहिनी टेंटमध्ये आहे. चल बोलले तरी येत नाहीये, कंटाळा आले आहे म्हणते. विराट आत गेला तर पिहू पांघरून घेऊन बसली होती. पिहू, बाहेर चल. माझे पाय खूप दुखतात, मला झोप पण आली आहे. जेवण झाले की मग झोप. बाहेर बघ सगळे किती छान गेम खेळतात. तो तिची ब्लँकेट काढत उठवत बोलतो. ती चक करत त्याला बिलगते. खूप हौस ना? मला जायचंय, मला जायचंय. तुला सूट होत नाही हे क्लायमेट म्हणून नको म्हणत होतो, पण ऐकायचं नाही. विराट बडबड करतच होता तर पिहू त्याला इग्नोर करत बाहेर येते. काही जण डान्स करत होते तर काही जण गिटार घेऊन गाणं म्हणत होते. सगळे वातावरण संगीतमय झाले होते. थोड्या वेळाने सगळे डिनर करायला बसले. रात्र झाली तरी सगळे आपापल्यात मग्न होते. मध्यरात्री कधीतरी सगळे झोपायला गेले. पिहू, हे काय करते? पिहूने तिचा आणि त्याचा हात एका स्कार्फने बांधला होता. सेफ्टी. पिहू हसत बोलते. झोप. कुठेही डोकं लावते. ह्या स्कार्फची काही गरज नाहीये. विराट हातातून काढत तिला कुशीत घेत झोपतो. अहो, तुम्हाला झोप लागली आणि चुकून तुमचा हात लूज झाला तर? पिहू ब्लँक होऊन बोलते. विराट गालात हसत तिच्या कपाळावर ओठ टेकवतो. असं कधीच होणार नाहीये. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत डोळे झाकतो. पिहू, मगाशी किती झोप आली होती आणि आता झोपत का नाहीये? विराट तिच्याकडे बघत बोलला. मला झोप येत नाहीये. पिहूने त्याला घट्ट पकडले. झोप, मी तुझ्यावर वॉच ठेवतो. तो हसत बोलतो. त्याला आता लक्षात आले. तिला साधी टेरेसवर झोप येत नाही आणि आता या जंगलात कधी झोप लागणार तिला? पिहू शांत डोळे झाकून पडली. अहो, सनराईज बघायचाय. तू जागी असशील ना? मलाही उठव, आपण जाऊ. विराटला झोप लागली. तो झोपून गेला. पिहूलाही थोड्या वेळाने डोळा लागला. काही वेळाने कसला तरी आवाज आल्याने तिचे डोळेच ताट झाले. तिने विराटकडे बघितले. तो शांत झोपला होता. पहाटे 5ला सूर्याची किरणे दिसू लागली. पिहू विराटला उठवू लागली. अहो चला ना. विराट डोळे चोळत तिच्याकडे बघू लागला. पिहू, झोप. थोडा वेळ त्याने तिला कुशीत घेत थोपटू लागला. अहो उठा ना, आपण सनराईज बघू. काही गरज नाहीये, तो तिला ऑर्डर देतच बोलला. रात्रभर झोपली नसणार म्हणून विराटने तिला ब्लँकेट नीट कव्हर केलं. ती पण थंडीमुळे त्याला बिलगून झोपली. रात्रभर झोप नसल्याने तिला लगेच झोप लागली. विराटला 7:30ला जाग आली. पिहू त्याच्या अंगावर येऊन झोपली होती. विराट हलका हसत तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. जगावेगळी अँटिक पीस आहेच. त्याने तिला हळूच बाजूला केलं आणि नीट ब्लँकेट ओढून बाहेर आला. काही जण उठले होते. आज ते पुढे जाणार होते, पण विराटने पुढचा प्रवास कॅन्सल केला. कॉल करून मुन्नारला विला बुक केला आणि इथून ब्रेकफास्ट करून निघायचा प्लॅन केला. सगळे उठून फ्रेश होऊन ब्रेकफास्टला येतात. विराटने नमन रिषभला सांगितले. थंडी भरपूर असल्याने सगळे ठीक आहे बोलले. दी अजून झोपली आहे का? प्रांजल विराटकडे बघत बोलते. रात्रभर सगळ्यांवर वॉच ठेवत होती. विराट हसत बोलतो. सगळेही हसतात.
पिहू पण उठून फ्रेश होऊन त्यांना जॉईन झाली. सगळे आवरून रिटर्न आले. टूरच्या सफारी होत्याच, आता चालायची नाही म्हणून पिहूही खुश झाली. पिहू आपण इयरमधून एकदा तरी येत जाऊ, विराट तिला चिडवत बोलला. नाही, पिहू जोरात बोलली. सगळे पिहूवर हसू लागले. पिहूला हसू येत होते. जाता जाता जवळचे स्पॉट बघायला गेले. पिहूची झोप नीट न झाल्याने तिचा चेहरा पूर्ण सुकला होता. त्यात पिहूला बघून विराटची बडबड चिडचिड चालूच होती. तिच्या हट्टामुळे तो आला होता. पिहू परत कोणाशीच बोलली नाही, फुगून बसली होती. विराटने लक्ष दिले नाही. तो वीराबरोबरच फिरत होता. पिहू प्रांजल एकत्र फिरत होत्या. विराटला यायला रात्रीचे 8 वाजले. सगळे खूप कंटाळले होते. वाव, किती मस्त आहे विला. वीरा सगळीकडे नजर टाकत एक्सायटेड होत विराटला बिलगत बोलली. विराट तिच्या केसांवरून हात फिरवतो. सगळे फ्रेश होण्यासाठी जातात. पिहू फ्रेश होऊन बाहेर आली. विराट रूममध्ये येतो तर पिहू छान ब्लँकेट पांघरून शांत झोपली होती. विराटने लाईट ऑफ करून डिम लाईट लावली. फ्रेश होऊन आला. त्याचा फोन व्हायब्रेट झाला. त्याने बाहेरून डोर लॉक करून कॉल रिसीव्ह करत बाहेर आला. सगळे फ्रेश होऊन हॉलमध्ये टीव्ही बघत बसले होते. प्रांजल कुठे चालली? नमन ती उठलेली बघून बोलला. आले, दीला बघून बाहेर आलीच नाही ती. प्रांजलने डोर नॉक केला. बाहेरून लॉक होता. तिने उघडला तर पिहू समोर झोपलेली दिसली. ती डोर लावणार की नमनने तिचा हात ओढून मागे ओढलं. प्रांजल शॉकमध्ये ओरडणार की नमनने तिच्या तोंडावर हात ठेवला. इट्स मी, तो हळू आवाजात बोलत तिला शांत करत बोलला. प्रांजल त्याच्या पायावर पाय आपटते. नमन पाय पकडत बाजूला होतो. यू, प्रांजल ओठ दाबूनच हसते. परत मला हात लावला ना, मग सांगते, प्रांजल त्याला बोट दाखवत बोलते. नमन तिचा हात पकडून जवळ ओढतो. तशी ती त्याच्या अंगावर आदळते. प्रांजल पटकन तिचे हात त्याच्या छातीवर ठेवत अंतर ठेवत त्याच्याकडे बघते. काय करणार? तो तिची हनवटी बोटाने वर करत रोमॅन्टिक आवाजात बोलतो. प्रांजलचा चेहरा गुलाबी झाला होता. नमनचं लक्ष पुढे गेले तसा तो ब्लँक होत बघू लागला. प्रांजल, प्रांजल भानावर येत नमन कुठे बघतो म्हणून वळतो. ती शॉक होत बघत होती. पिहू झोपत चालत जात होती. प्रांजल, वहिनी डोळे झाकून बाहेर कुठे चालली? नमन विचार करत बोलतो. ते प्रांजलला काय बोलावं सुचतच नव्हते. ती पळतच सुटली. नमनला तर काही कळतच नाही. तोही मागे जातो. विराट कॉल संपून येत होता तर पिहूला बघून दचकतो. पिहू स्टेपवरून पाय खाली ठेवणार की विराट तिला पकडतो. पिहू अंग सोडून त्याच्या कुशीत शिरते. विराट तिला उचलून घेतो. सगळे हॉलमध्ये होते. सगळे तर शॉक लागल्यासारखे बघत होते. वीरा, हे काय होते? आलिशा आवांडा गिळत बोलते. वीरा पण शॉकमध्ये होती. तिला माहीत होते, पण आज पहिल्यांदाच तिने बघितले होते. नमनला तर सगळं डोक्यावरून गेले होते. विराट तिला रूममध्ये घेऊन गेला आणि परत बाहेर आला. डोर लॉक होतं ना? विराट थोडं चिडूनच सगळ्यावर नजर टाकत विचारू लागला. हां, ती जिजू मी बघायला गेले. प्रांजल, तुला माहीत असून इतकी केअरलेस कशी असू शकते? विराट तिला थोडं ओढूनच बोलतो. ती जिजू मी प्रांजललाही गिल्टी वाटत होते. इट्स ओके. रिषभ, टीव्ही ऑफ कर. लेट झाला आहे. जाऊन झोपा. विराट बोलून रूममध्ये येतो. प्रांजल नमनला एक लूक देत रागेने निघून जाते. नमन डोक्याला हात मारतो. विराट पिहूच्या चेहऱ्यावरून हात फिरवत कपाळावर किस करतो. पहाटे पिहूला जाग येते. ती विराटच्या जवळ जाते. विराटही डोळे उघडून तिला कुशीत घेत तिच्या गळ्यांवर ओठ ठेवत तोटांचा ताबा घेतो. पिहूही त्याच्या स्पर्शात विरघळून जाते. गुलाबी थंडीत दोघांच्या प्रेमाला बहार आला होता. अलाराम वाजल्याने विराट मोबाईल घेऊन बंद करतो. अहो, पिहू त्याचा हात स्वतःभोवती घट करत बोलते. त्याच्या उबदार कुशीतून तिला बाहेर यायचं नव्हतं. विराट हसत तिला घट मिठीत घेतो. अहो, आय लव्ह यू. पिहू त्याच्या गालावर किस करत लाजून हळू आवाजात बोलते. पिहू, आय वॉन्ट लिसन माय नेम फ्रॉम यू. प्लीज से इट वन्स ना. पिहू एकटक त्याच्याकडे बघते. तो डोळ्यानेच बोलतो. पिहू नजर खाली घेऊन नाही म्हणत मान हलवते आणि लाजून जाते. एकदा बोल, तो तिचा चेहरा वर करत बोलतो. विराट, ऐकायचं आहे मला तुझ्या ओठावर. बोट ठेवत तो बोलतो. पिहूला आता नाईलाज होता. अहो, उद्या. से विराट नाव. पिहू वैतागून डोळे मिटून त्याच्या कानाजवळ येते. विराटही उत्सुक झाला होता. पिहू एक नजर त्याच्याकडे बघत कानाजवळ येते. आय लव्ह यू विराट. विराट हसून डोळे झाकतो. सकाळी सगळे आवरून आले. पिहू पण बाहेर आली. सगळे तिला एकटकच बघत होते. नीट झोपली ना काल? हो, पण असं का विचारते? काल पडली असती स्टेपवरून. प्रांजल टेन्शनमध्ये येत बोलते. पिहूचे डोळेच ताठ होतात. काय? हो, जिजूने पकडलं नसतं ना? प्रांजल बोलत विचार करत पिहूला हक करत बोलते.
वीरा अलिशा एकमेकींकडे बघत ब्लँक होत पिहूकडे बघत होत्या. प्रांजल, कोण कोण बघितलं मला? पिहू दोघींचे चेहरे बघत हळूच कानात बोलते, सगळेच तुला बघून शॉक मोडमध्ये गेले होते. प्रांजल खिकी हसत बोलते. पिहू तिच्याकडे रागेने बघते. सगळे ब्रेकफास्ट करायला येतात. वहिनी, तुला कालचं काहीच आठवत नाही का? वीरा हसू कंट्रोल करत विचारते. पिहू थोडं हसत नाही म्हणते. त्यावर तिघी जोरात हसतात. वहिनी, तुला बघून मी ब्लँक झालो. डोळे झाकून कुठे चालली? नमन हसत बोलतो. ब्रो, दादालाही माहीत नव्हते. रात्री झोपेत पडली तेव्हा कळले. मला तर सकाळी कळले. काय झालं? वीरा हसत नमनकडे बघत बोलते. दिवसभर ह्याच विषयावर बोलणार आहे का? विराट मागून येत चेअरवर बसत बोलतो. तसे सगळे शांत होत ब्रेकफास्ट करायला लागतात. दादा, एक विचारू? विराट दबकत बोलते. विराट रोखून बघतो. तू रात्री कधी दचकला आहेस का? वहिनी अशी चालत असताना. विराट एक नजर पिहूकडे बघत गालात हसत नाही म्हणतो. पिहू हसत लाजते. नमन खालून प्रांजलच्या पायाला पाय मारतो. तशी प्रांजल दचकून त्याच्याकडे बघते. तो तिला स्माईल करत डोळा मारतो. प्रांजल बारीक डोळे करत रागाने त्याच्या पायाला मारायला जाते. नमन पाय बाजूला करतो. तिचा पाय विराटला लागतो. प्रांजल नमन दोघे शॉक होतच एकमेकांकडे बघतात. विराट डोळे झाकून उघडत प्रांजलकडे बघतो. सॉरी जिजू, ते मी पाय सरळ करत होते. विराट नाही अशी मान हलवत खाली बघतो. सगळे दुपारून निघाले घरी जायला. जवळजवळ रात्रच होते. सकाळी सगळे थोडं उशिराच उठले. नमन रिषभ विराटबरोबर साईटवर गेले. अलिशा पण तिचं काम होतं म्हणून बाहेर गेली होती. पिहू सगळं आवरून ऑफिसचं काम घेऊन बसली. प्रांजल, चल आपण किचनमध्ये काहीतरी बनवू. तिकडे कोण मला किचनमध्ये जाऊही देत नाही. आता दादा पण नाहीये घरी, चल ना. वेट, तुला येत असेल तर येते, कारण मला काही कळत नाही. मी आमच्या किचनमध्ये पोटपूजा करायला जाते. वीरा सिरियस होत नाही अशी मान फिरवते. प्रांजल, मला वाटले वहिनीला इतकं छान येते बनवता, तुलाही येत असेल. ओय, सिस्टर असलो म्हणून आम्ही सेम कुठल्या अँगलने वाटलं हा? ती पूर्व तर मी पश्चिम आहे. हो, ते माहीत आहे. चल यूट्यूबवर बघून काहीतरी करू. वीरा तिचा हात खेचत किचनमध्ये घेऊन गेली. दोघी पूर्ण किचनभर नजर टाकतात. वीराने यूट्यूब ऑन केलं. वीरा, ज्याच्यासाठी शिकते तो येणार आहे का खायला? नाही ग, त्याला फोटो सेंड करते मी बनवले म्हणून. इतकी मेहनत का घेते? कुठला तरी फोटो सेंड कर, सिंपल. तुला काय करायचे नाहीये, मी करणार आहे, तू शांत बस. काय करू? वीरा सर्च करत बोलते. त्याला काय आवडते ते कर ना. मी कधी विचारले नाही. वीरा विचार करत बोलते. ऑमलेट कर. तो व्हेजिटेरियन आहे. प्रांजल फ्रीज उघडते. वीरा कणिक भिजवली आहे, त्याची पोळी कर. प्रांजल पोळी? अगं, गोल करायची टेक्निक मी सांगते तुला, फक्त तू लाट. आणि तुझ्या सिद्धार्थला माहीत आहे तुला किचन कुठल्या दिशेला आहे हे पण माहीत नसेल, पण तो तेवढ्यातच खुश होऊन जाईल. वीरा तिला एक लूक देत तिचं काम चालू करते. मॅडम, गॅस ऑन करा. तू कर, मी काम करते ना. वा, कणकेचा गोळा करणे तुझ्या भाषेत काम आहे. प्रांजल नाक मुरडत तवा ठेवून गॅस ऑन करते. वीरा कशी तरी लाटते. प्रांजल बाउल घेऊन त्याला राऊंड शेप देते. झाली, आता टाक. कसं? चटका बसला तर? नाही बसत. हातावर घे आणि टाक. तू टाक. हॅलो, मी असं काही कधीच करणार नाहीये, म्हणून तुला शिकायची काही गरज नाहीये. क्षणात तिच्या समोर नमनचा चेहरा येतो. कालपासून ती नीट बोललीच नव्हती. वीरा तिला हलवते तशी ती भानावर येते. वीरा हातावर घेऊन हळूच टाकते. तवा खूप गरम झाल्याने एका बाजूला करपते. वीरा कशी तरी भाजून प्लेटमध्ये ठेवते आणि फोटो काढून सिद्धार्थला सेंड करते. सिद्धार्थ अग्निहोत्री मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉबला होता. उंच, दिसायला सावळा, काळेभोर डोळे, चेहऱ्यावरून शांत जे आहे त्यात समाधानी होता. सिद्धार्थ काम करत होता. मोबाईल ब्लिंक झाल्याने त्याने बघितलं. वीराचा मेसेज होता. त्याने ओपन करून बघितले तर करपलेली पोळी होती. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येते. मॅड गर्ल, तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. त्याचं लक्ष तिच्या डीपीवर जाते. विराट, नमन आणि तिचा फोटो होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हसूच गायब होते. तो मोबाईल बंद करून विचारात पडतो. फ्लॅशबॅक. विराटची पार्टनरशिपमध्ये डील साईन होती. मोठी पार्टी ठेवली होती. तेथे सिद्धार्थ पण होता. वीराचा चुकून एका मुलाला धक्का लागतो. वीरा, आय एम सॉरी. ती व्यक्ती आणि वीराची नजरानजर होते. हाय, प्रणम. वीरा हसत बोलते. प्रणम. हसत इकडे तिकडे बघत. हॅलो मॅम. प्रणम, माय नेम इज वीरा. मॅम, यू आर माय बॉस सिस्टर्स. यस, बट वी आर फ्रेंड्स राईट. वीरा इनोसेंट फेस करत बोलली. विराटची नजर वीरा प्रणमवर पडते. विराट तिच्याजवळ जातो. एक्सक्यूज मी मॅम.
प्रणम विराटला बघून मंद स्माईल देत दुसरीकडे जातो. विराट वीराच्या जवळ येतो. विरा 2 सेकंड विराटला बघून दचकतेच. ती वरवर हसते. दादा मी. विराट गालात हसत तिच्या गळ्यातलं पेंडंट नीट करत जवळ जातो. विरा, देर आर मेनी हाय प्रोफाईल पीपल अराउंड अस, बट डझंट सूट्स यू टू टॉक टू ऑर्डिनरी एम्प्लॉईज लाईक दॅट. एव्हरीवन इज ऑब्झर्विंग यू अँड यू कांट लेट देम गिव्ह एन अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट गॉसिप अबाउट यू. तो विराशी हसत जरी बोलत असला तरी तो चिडला हे विराला कळालं होतं. दादा, ही इज माय फ्रेंड. ती घाबरतच बोलत होती. त्याने तिला मध्येच थांबवलं. यस, बट नाव ही इज अवर एम्प्लॉई अँड आय कांट टॉलरेट दॅट. यू आर टॉकिंग टू ऑर्डिनरी एम्प्लॉई. तो दातांवर दात घसत हसत शांत बोलतो. विरा शांत होत मानेनेच हो बोलते. सिद्धार्थ दोघांच्या मागेच असल्याने त्याने ऐकले होते. सिद्धार्थने विराटला बघितले होते. विराचा चेहरा त्याला दिसला नाही. विराट तिच्या गालावरून हात फिरून निघून जातो. विरा डोळे ताट करून निघून जाते. सिद्धार्थचा मोबाईल वाजल्याने त्याची तंद्री तुटते. तो मोबाईलवर नजर टाकतो. 2-3 वेळा मिस कॉल पडल्यावर त्याने वैतागातच फोन रिसीव्ह करत कानाला लावतो. सिद्ध, मुद्दाम कॉल रिसीव्ह करत नाही ना? विरा चिडून बोलते. माहीत असून कॉल का करते? एकच गोष्ट किती वेळा सांगायची? मला तुझ्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे. मला एकटं सोड. कितींदा एकच गोष्ट सांगू तुला? मला रिझन तर कळू दे, काय प्रॉब्लेम आहे? आपण शांततेत बसून बोलू ना? विरा रागावर कंट्रोल करत प्रेमाने बोलते. विरा, कॉल करून मला डिस्टर्ब करू नकोस. तो रागाने बोलून फोन ठेवून दीर्घ श्वास घेतला. आपल्या स्टेटसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. सॉरी विरा, आपल्या नात्याचं फ्युचर नाही. तो मोबाईलवर तिच्या फोटोकडे बघून हात फिरवून बोलत होता. विराचे डोळे रागाने लालबुंद झाले होते. तिने रागाने मोबाईल फेकून तिचा हात खाली कटऱ्यावर आपटला आणि गरम तवावर तिचा हात पडला तशी ती जोरातच किंचाळली. विरा. प्रांजलने पटकन तिचा हात धरून नळाखाली धरला. पिहू आवाज ऐकून घाबरून पटकन बाहेर आली. आवाज किचनच्या दिशेने आला. ती पळतच गेली. विरा, कसं काय झालं? पिहू घाबरून तिच्या हातावर नजर टाकत बोलते. विराच्या मधल्या 3 बोटांना चांगलेच भाजले होते. दी ते, तुम्ही काय करता इथे? तिला बाहेर घेऊन चल. पिहू फ्रीजमधून बर्फ घेऊन आली. वहिनी हळू. विरा रडतच बोलू लागली. पिहू क्रीम लावते. तुम्ही दोघे किचनमध्ये काय करत होत्या? पिहू ओढून बोलते. तशा दोघी शांतच बसतात. विरा तेथेच डोळे झाकून पडते. पिहू पण शांत होत किचनमध्ये जाऊन बघते. प्रांजल विराचा मोबाईल घेऊन येते. विरा, मोबाईल घे. प्रांजल विराला मोबाईल देत बोलते. तिला त्याचं काहीच फरक न पडल्याने मोबाईल घेत सोफ्यावर टाकते. संध्याकाळी विराट नमन घरी येतात. विरा हॉलमध्ये शांत टी व्ही बघत बसली होती. नमन आल्या आल्या हसत तिला समोरचा पिलू फेकून मारतो. ब्रो, विराट चिडून पिलो दुसरीकडे टाकते. विराट तिच्यावर नजर टाकत जातच होता की त्याची नजर तिच्या बोटांवर पडली. विरा, व्हॉट हॅपन? तो घाबरून तिच्या जवळ येतच ओरडून बोलतो. नमनचंही तिच्या हाताकडे लक्ष जाते. विराट हात घेऊन बघत होता. विरा, हाऊ डिड हॅपन दिस? ते दादा, मी किचन. विराही घाबरत बोलत होती. नमन तिच्या हातावर फुंकर मारतो. पिहू विराटचा आवाज ऐकून बाहेर येते. विराट दात ओठ खातच बोलतो. अहो. ते विराट पिहूकडे नजर वळवतो. वेर आर ऑल द मेड्स? विरा नीड्स टू गो टू द किचन. विराट रागात बोलतो. पिहूला घाबरून काय बोलावं कळतच नव्हते. स्पीक अप, डॅम इट. स्टॉप स्टेअरिंग ॲट मी. ते मी. दादा, वहिनीला माहीत नव्हते. मीच टाइमपास म्हणून गेले होते. किचन काय टाइमपास करायची जागा आहे का? विराट तिच्या बोटांवर फुंकर मारतो. इट इज बर्निंग. विराट काळजीने विचारतो. विराट डोळ्यात पाणी आणून मान नाही म्हणून हलवत त्याला भिलकते. विराट तिच्या केसांवरून हात फिरवत ओठ टेकवत तिला जवळ घेतो. व्हॉट हॅपन बेबी? नमन तिला प्रेमाने विचारतो. पिहू पण रिलॅक्स होत शेजारी थांबते. विराट विराला थोडं बाजूला करत तिचे केस नीट मागे घेतो. विरा, परत किचनमध्ये जायचं नाही. तुला थोडं जरी त्रास झालेला मला सहन होणार नाहीये. विराट तिच्या डोळ्यात बघत बोलतो. त्याला तिचे डोळे वेगळेच जाणवत होते. विरा मानेनेच हो म्हणत नजर चोरत दुसरीकडे बघते. विराट उठून फ्रेश व्हायला जातो. त्याचं विचारचक्र सुरू झाले होते. सकाळी सगळे मुंबईला निघून गेले. पिहूचा चेहराच उतरला. 7-8 दिवस तिला करमून गेले होते. आता दोघंच, त्यात विराटचं कामही वाढले होते. सकाळी लवकर जाऊन रात्री उशीर होतच होता. कुठल्याही परिस्थितीत त्याला 2 महिन्यात काम संपवायचे होते. अजून पुढचे प्रोजेक्ट त्याचे पेंडिंग होते. दिवसामागून दिवस जात होते. विराट कामामुळे पूर्ण डिस्टर्ब झाला होता. पिहूशी पण बोलायला त्याला वेळ नव्हता. पिहूला सकाळी उठल्यापासून मळमळ होत होती. डोकं सुद्धा जड वाटत होते. अहो. विराट जायच्या गडबडीत होता. माझं डोकं खूप दुखतंय. पिहू त्याला मागून मिठी मारत बोलते. पिहू, पेन किलर घे. थोडं झोप, बरं वाटेल.
तो तिचा हात काढत कपाळावर किस करत घाईतच निघून जातो. पिहू विचारात पडते. थोड्या वेळाने तिच्या आईचा कॉल येतो. हॅलो पिहू. हां बोल. पिहू बारीक आवाजातच बोलते. झोपली होती का? आवाज बारीक येतोय. हो झोपले होते. माझं डोकं खूप दुखतंय. थोडं पडले होते. तू चेक कर ना, महिना उलटून गेला. रेवती खुश होत बोलतात. पिहूचे डोळे ताटच होतात. मम्मी तुझं एक काहीतरीच असते. तसं काहीच नसणार आहे. हो ग, म्हणून एकदा कन्फर्म कर. चेक केल्यावर कळेलच ना. मम्मी नको नको, मला आधीच टेन्शन आले. अगं बाळ, त्यात काय टेन्शन. तू घरात चेक कर. पॉझिटिव्ह आले की गायनाकोलॉजिस्टला दाखव. मम्मी किती कॉन्फिडन्सने सांगते. पॉझिटिव्ह आले की. पिहू थोडं चिडून लाजून बोलते. तुझा चेहरा सांगतोय. आणि बघ पॉझिटिव्हच येणार. रेवती हसत बोलतात. मम्मी ठेव, मी विचार करेन. रेवती तिला तोडत बोलतात. विचार नाही, पहिले चेक कर. नाहीतर मी विराटला फोन करून सांगेल. त्या ऑर्डर देतच बोलतात. मम्मी ह्यांना तू फोन वगैरे केली ना? बघ. मग ऐकत का नाही? तिकडे एक तर एकटी असते. विराट काय गेला की दिवसभर तिकडेच जातो. काळजी वाटते. रेवती भाऊक होत बोलतात. ठीक आहे, करते. बस ठेव, मी काहीतरी खाते. काय? अगं 12 वाजत आले. अजून उपाशीच बसली का तू? तुला काळजी घेता येत नसेल ना? राहायचे नाही तिकडे. ये इकडे, चिडून बोलते रेवती. मम्मी माझं आधीच डोकं दुखतंय आणि तू त्रास देत बसली. पिहू चिडून कॉल कट करते. पिहू स्वतःशीच बडबड करत डायनिंग टेबलवर बसून प्लेट उचलते. मॅडम नाश्ता. सगळा गार झाला. तुम्हाला दुसरं काही बनवू का? पिहूला तर काहीच खायची इच्छा होत नव्हती. आता तर तिचं मनही मम्मी बोलले ते खरं होईल असं वाटायला लागले. मन चलबिचल झाले होते. विराटशी कसं बोलणार? तो कसं रिॲक्ट करणार? कधी बेबीबद्दल बोलणंच झाले नव्हते. एकदा सहज बोलायला गेले तेव्हाच रिॲक्शन आठवून तिला धडकीच भरली. मॅडम. हां. पिहू विचारातून बाहेर येत बोलते. हे घ्या. ते नका खाऊ, गार झालं. मेड तिच्या समोरची प्लेट बाजूला करत दुसरी प्लेट ठेवते. पिहू थोडंसं खाऊन रूममध्ये येते. पिहूचं डोकंच काम करत नव्हते. चेक करू का नको हाच विचार डोक्यात घुमत होता. किट आणून 2 दिवस झाले होते. पण पिहूची हिंमतच होत नव्हती. पहिले यांच्याशी बोलते, ती मनात विचार करत परत ठेवून देते. रात्री विराटला यायला थोडा लेटच होतो. विराटच्या चेहऱ्यावरून त्याचा मूड खराब आहे हे लक्षात येते. दोघेही जेवण करून घेतात. पिहू सगळं आवरून लाईट्स ऑफ करून रूममध्ये येते. विराट फोनवर मानवला ओरडतच होता. त्यानंतर रिषभ आणि नमन दोघांवर सुद्धा चिडला होता. विराटचं बोलणं तर इतकं विचित्र होतं. विराट फोनवर त्यांना ओरडत होता तर इकडे पिहूला दोघांबद्दल वाईट वाटत होते. विराट दीर्घ श्वास घेत फोन बेडवर फेकून डोळे झाकून पडतो. अहो किती चिडता. पिहू हळूच त्याच्या केसांमधून हात फिरवत बोलते. सगळे युजलेस आहेत. एक काम धड नीट हँडल होत नाही. पिहू शांतच बसते. कुठेतरी तो तिच्यावर भडकेल. आज तर तिनेही कामाला हात लावला नव्हता. पिहू, जेनीने मला सेंड केलेलं चेक केलीस का? तो डोळे उघडत तिच्याकडे रोखून बघतच बोलतो. पिहू आवांडा गिळत नाही अशी मान हलवते. का? विराट तिचा हात काढत उठून बसला. ते माझं डोकं खूप दुखत होते. पिहू त्याच्याकडे न बघताच पटकन कुशीत शिरत बोलते. विराट शांत होत काहीच बोलत नाही. त्याला माहीत होते पिहू काही काम दिलं तर मन लावून करते. अहो. विराट तिला थोडं बाजूला करत तिच्याकडे बघत बोलतो. मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. पिहू त्याच्या डोळ्यात बघत बोलते. विराट डोळ्यानेच बोल म्हणतो. अहो आपण बेबीबद्दल कधीच बोललो नाही. तुम्ही. विराटचे हावभावच बदलतात. पिहू, कोण काही बोललेल का? नाही. कोण काही बोललं नाही. सहज असते. पिहू, माझं डोकं आधीच गरम आहे. उगाच मला ओरडायला भाग लावू नको. यू जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन युअर करिअर. इट्स बीन लॉंग टाईम यू हॅव जॉईन ऑफिस. स्टील युअर वर्क इज नॉट परफेक्ट. पिहूचा चेहराच उतरतो. अहो, तुमचं कधी डोकं गरम नसते आणि घरी आलं तरी ऑफिसचंच बोलता. आपलं कधी बोलणार? आपण थोडा वेळ नीट बोलला तर काय जाईल? पिहू थोडं चिडून बोलते. पिहू, आता मी काहीच बोलायच्या मूडमध्ये दिसतोय का तुला? तो वैतागूनच बोलतो. पिहू बाजूला सरकून ब्लँकेट ओढून झोपते. पिहू, मी शांततेत बोलतोय ना. तो राग आवरत बोलत होता. पिहूचा मुसमुस करण्याचा आवाज येऊ लागला. पिहू, मी काय बोललो? लगेच रडायला. तो ब्लँकेट जोर लावून बाजूला करत बोलतो. पिहू त्याला पाठ करत कूस बदलते. विराट उसासा सोडत तडक रूमच्या बाहेर निघून जातो. विराट डोळे टेकून आराम चेअरमध्ये विचार करत बसतो. त्याच्या डोक्यात कधी रिसॉर्टचं काम चालू होते हेच पडले होते. तो काम संपवायचा विचारात होता, पण कामं अजून वाढतच होते. इथून सगळा बिझनेस हँडल करायचे जड जात होते. थोड्या वेळाने विराट रूममध्ये येतो. पिहू झोपली होती.
सकाळी पिहूला जाग आली तर विराट नव्हता. पिहूने विराटला कॉल केल्यावर तिला कळाले की तो कोचीला गेला. पिहूने किट घेतले आणि चेक केले. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. तिने हळूच डोळे उघडून किटवर नजर टाकली. किटवर 2 रेड लाईन आल्या होत्या. पॉझिटिव्ह आल्याने पिहूला तर काय करू आणि काय नाही हे झाले होते. मन तर हवेत उडत होते. भीती, टेन्शन, एक्साइटमेंट, आनंद सगळे भाव एकत्र झाले होते. नंतर विराटचा विचार येताच तिला धडकीच भरते. विराट काय बोलेन त्याला, आता बाळ हवं आहे की नाही अशा विचाराने तिचे डोकं उठले होते. मोबाईल वाजल्याने ती विचारातून बाहेर येत कॉल रिसीव्ह करते. विराटचा कॉल असतो. हॅलो पिहू, हां बोला. आपल्याला मुंबईला जावे लागेल. दुपारची फ्लाईट आहे. का, काय झाले? पिहू ब्लँक होत विचारते. पिहू फिरायला तर जाणार नाही ना? महत्त्वाचं काम आहे म्हणून चाललो. काहीतरी विचारून टाईम वेस्ट करतेस. तो वैतागूनच बोलतो. मी 12-1 पर्यंत येतो. तिचा चेहराच उतरतो. मी फक्त विचारलं, इतकं रागाला यायची काय गरज आहे? त्याने ऐकून कॉल कट केला. पिहू मोबाईल बघत बोलते. ती रेवतीला कॉल करून सांगते. रेवती यांचा आनंद गगनात माविनासा झाला होता. पिहू, विराट काय बोलला? मम्मी, मी नाही सांगितले. काय, वेडी आहेस का? खरंच इतकी वेंधी का आहेस? कसं होणार तुझं? रेवती चिडूनच बोलतात. त्यांच्या लक्षात येताच त्या हळू बोलतात. पिहू, मी सांगू का? नको, मी सांगते. कोणी समजून घेत नाही मला. पिहू कंठ दाटून बोलते. अगं बाळा, शांत राहा, चिडचिड करू नकोस. बाळासाठी चांगलं नसते. उद्या विराटबरोबर डॉक्टरकडे जाऊन ये. मम्मी, आम्ही आज येणार आहोत मुंबईला. का, काय झाले असं अचानक? रेवती घाबरून बोलतात. यांचं काम आहे. रेवती रिलॅक्स होत बोलतात. इकडे आल्यावर मी येते. मला तर कधी तुला जवळ घेऊन लाड करू असं झाले. रेवती खुश होत बोलतात. पियू खुदकन हसते. माझी छोटी परी आता आई होणार. सुमनला मी सांगते. मम्मी थांब ना, मला पहिले ह्यांना सांगायचे आहे. बरं, नाही सांगत. विराटला सांगून पहिले डॉक्टरकडे जा. मी पुढच्या आठवड्यात येते. चल आता काहीतरी खाऊन घे. मी देवापुढे साखर ठेवते. पिहू हसून हो बोलते. पिहू तिचा आवरून घेते. चेहऱ्यावर आनंद ओसाडून वाहत होता. ती पोटाला हात लावत स्वतःशीच चालाजून हसते. पिहू दोघांचं थोडंफार सामान पॅक करते. तिला विकनेसपणा जाणवत होता. काही खायचे मनही होत नव्हते. विराट आल्यावर पिहू झोपलीच होती. विराटने कर्टन बाजूला घेतले. चेहऱ्यावर प्रकाश आल्याने पिहूची झोपमोड झाली. पिहू, ही वेळ आहे का झोपायची? विराट त्याच्या फाईल चेक करत बोलतो. पिहू, उठ लवकर, फ्रेश हो. जेवण करून निघायचं आहे. ती अजून पांघरून झोपलीच होती म्हणून विराट थोडं ओढून बोलतो. पिहूचं मन बिलकुल नव्हते. ती उठून त्याला इग्नोर करत फ्रेश होऊन आली. विराट फोनवर बोलत तिच्याकडे नजर फिरवतो. पिहू तिचं शांतपणे आवरत होती. काल आज ओरडल्यामुळे शांत असेल असं त्याला वाटत होते. तिला थोडंसंही ओरडलं की अशीच हिरमुसून जात होती. पिहूचं मन आतून दुखत होते. विराट साधं 2 मिनिट काढून तिच्याशी नीट बोलत नव्हता. दोघेही एअरपोर्टवर येतात. पिहूला फ्लाईट टेक ऑफ होताना मळमळ होऊ लागली. तिने तोंडावर हात ठेवला होता. पिहू, काय झालं? विराट तिचा हात काढत डोक्यावरून हात फिरवत बोलतो. ती इशाऱ्यातच सांगते. क्लोज युअर आईज अँड टेक अ डीप ब्रेथ. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता. पिहू शांत डोळे झाकून बसते. थोड्या वेळाने तिला थोडं बरं वाटू लागले. विराट विचारात पडतो. तिला आज पहिल्यांदाच त्रास झाला होता. कितीतरी वेळा तिने ट्रॅव्हल केले होते तेव्हा कधीच तिला वॉमिटिंगचा त्रास झाला नव्हता. बोलत तर दोघेही नव्हते. विराट त्याच्या कामाच्या टेन्शनमध्ये होता आणि पिहू विराटची चिडचिड बघून तिचं बोलायचंच मनच होत नव्हते. 9च्या दरम्यान दोघे घरी येतात. गीता, आई कुठे आहे? पिहू सगळीकडे नजर वळवत बोलते. वहिनी, घरात कोणीच नाहीये. सगळे फंक्शनला बाहेर गेलेत. यायला उशीर होणार आहे. गीता पिहूशी बोलून दोघांचं जेवण रूममध्ये पाठवायला सांगते. पिहूचं डोकं जड झाले होते. ती फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली. फ्लाईटमध्ये तिला त्रास झाल्यामुळे त्याचं लक्ष पिहूवरच होते. पिहू, डिनर करायचा, मग झोप. विराट फोन चार्जिंग लावत बोलतो. मला भूक नाहीये. ती नजर दुसरीकडे करत बोलते. तुला नीट बोलायचं नसेल तर सांग, तसं नाही. बोलत विराट चिडून बोलतो. नाही बोलायचंय मला. ती कंठ दाटून चिडून बोलते. विराट मुठी आवळत दात ओठ खातच तिच्याकडे बघतो. पिहू, काय प्रॉब्लेम? नीट का बोलत नाहीये? तो तिच्या शेजारी येऊन तिच्या दंडाला पकडत बोलतो. तुम्ही कुठे नीट बोलता? काही बोललं की चिडून बोलायचं. मूडनुसार बोलता. कालपासून मला बोलायचं आहे पण तुम्ही तुमच्या कामातच आहे. आता सगळं काम सोडून तुझ्या समोरच बसतो. लवकर बोलत पण नाही. एक शब्द बोलायला तास लावते. इतकं काय महत्त्वाचं बोलायचं? मी कधीच काम सोडून माझ्यासमोर बस बोलले नाही. इतका वेळ थांबून ठेवलेलं पाणी डोळ्यातून बाहेर येते. पहिले रडून घे
आणि आठवलं तर सांग, नाही तर राहू दे. विराट तिचा दंड झटकत उभा होत बोलतो. डोर नॉक झाल्याने पिहू पटकन डोळे पुसत वॉशरूममध्ये जाते. विराट तिच्याकडे नजर टाकत राग शांत करत दार उघडत जेवण आत घेतो. तो दोघांसाठी प्लेट लावतो. पिहू चेहऱ्यावर पाणी मारून बाहेर येते. पिहू बेडवर चालली होती तर विराटने तिचा हात पकडला. पिहू, डिनर कर, मग झोप. तो ऑर्डर देतच तिला चेअरवर बसवतो. मला भूक नाहीये, ती डोळे पुसत बोलते. आपण नंतर बोलू, तो शांततेत घेत होता. पिहू पण थोडी शांत होते. तो तिच्या समोर स्पून धरतो. पिहूने आ करत खाल्लं. ती पटकन उठून बाथरूममध्ये जाते. विराट तिलाच बघत राहतो. पिहूला उलट्या होत होत्या. पिहू, डॉक्टरकडे जाऊ, विराट बाथरूममध्ये येत बोलतो. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिचा चेहरा नॅपकिनने पुसत बाहेर आणतो. विराट मोबाईल घेतो आणि डॉक्टरला कॉल करतो. डॉक्टरचा फोन लागत नव्हता. अहो, मी ठीक आहे, नका कॉल करू, पिहू रुक्षपणे बोलून गॅलरीत येते. तिला त्रासही होत होता आणि रडूही येत होते. विराट समोर रडलं की तो अजून चिडेल म्हणून तिने तिचा हुंदका तसाच दाबून ठेवला होता. तिची अजून घालमेल होतच होती. श्वासही जड झाला होता. विराट चेहऱ्यावरून हात फिरवत बेडवर पडतो. पिहू त्याला बघून नजर फिरवते. विराट तिच्या मागे जात हात पकडत जवळ जातो. पिहू, तो तिचा चेहरा दोन्ही हातांनी वर करत प्रेमाने बोलतो. पिहू नजर वर करत त्याच्या डोळ्यात बघते. डोळे तर काठोकाठ भरले होते. विराट दोन्ही अंगठ्याने तिचे डोळे पुसतो. पिहू, तुझ्यासाठी नवीन आहे का? तुलाही माहीत आहे ना, बिझनेस म्हटल्यावर किती प्रॉब्लेम येतात. धावपळ करून माझी पण चिडचिड होते आणि ह्या 15 दिवसात किती कामाचं टेन्शन आहे. थोडं निवांत झालो की आपण एकमेकांसोबत टाइम स्पेंड करू. मलाही कळते एकटं तुला बोर होते, त्यामुळे तुझी चिडचिड. तो बोलत होता की पिहू पटकन बोलते, आय एम प्रेग्नेंट. 2 सेकंड त्याला ती काय बोलली कळलेच नाही. जेव्हा शब्द कळले, व्हॉट डिड यू सेड, तो ब्लँक होऊन गोंधून जोरात बोलतो. पिहू दचकतच डोळ्यातलं पाणी बाहेर येते. आय एम सॉरी. ती घाबरल्यामुळे तो तिला छातीशी कवटाळून घेतो. पिहूचा हुंदका बाहेर पडतो. हे शू. तो तिच्या पाठीवरून हात फिरवत तिला शांत करत बोलतो. त्याला पिहू असं अचानक बोलल्यावर तो पूर्णपणे गोंधळून गेला. पिहू त्याची रिॲक्शन बघून अजून हुंदके देत रडू लागली. पिहू, काम डाऊन अँड टेल मी प्रॉपरली व्हॉट डिड यू सेड. तो तिला घेऊन सोफ्यावर बसत तो तिचे हात हातात घेत बोलतो. पिहू शांत होत त्याच्याकडे बघते. तो तिच्या डोळ्यात बघत होता. कानही आतुर झाले होते. मी, ती हुंदका आवरत बोलते. पिरियड्स मिस होऊन 8 दिवस झाले. मला आतून फील होत होते म्हणून मी चेक केले तर पॉझिटिव्ह आले. पिहू हळूच बोलत नजर चोरते. विराटला काय बोलावं काहीच कळत नव्हते. पिहू, तू नीट चेक केलं ना? पिहू मान वर खाली करत हो बोलते. किट कुठे आहे? तो शॉक होत बोलतो. पिहू पर्सकडे इशारा करते. तिची पर्स उघडून किट काढले. त्यावर 2 रेड लाईन्स होत्या. तो केसामधून बोट फिरवत तिच्याकडे येतो. पिहू, एवढी मोठी गोष्ट तू आज सांगतेस? तो ब्लँक होऊन बोलतो. मी शुअर नव्हते. अगं, पिरियड्स मिस झाले ते तरी सांगायचं. पिहू काही न बोलता भरलेले डोळे पुसत दुसरीकडे बघते. विराट किटकडे एकदा तर पिहूकडे एकदा बघतो. विराट काय वेड्यासारखे प्रश्न विचारतो स्वतःशीच बोलला आणि त्याच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल आली. पिहू, पिहू, तो हसत बोलत तिला उचलून घेत गोल गोल फिरवत तिच्या गालावर किस करत झोक्यावर घेऊन बसतो. पिहू तर ब्लँक होत त्याच्याकडे बघते. ए शोना, रडते का? तुला आनंद नाही झाला? पिहूला काय बोलावे कळतच नव्हते. विराट काय बोलेन ह्या विचाराने तिचं डोकं आऊट झाले होते आणि हा उलट तिलाच विचारतो. विराट एक हात तिच्या गालावरून ठेवत तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला हळूवार किस करतो. तेव्हा पिहू विचारातून बाहेर येत डोळे बंद करून त्याला साथ देते. विराट तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरत कपाळाला कपाळ टेकवत गालात हसतो. तुम्ही खुश आहात ना? पिहू चेहरा बाजूला करत त्याच्या डोळ्यात बघत बोलते. पिहू, आनंदाची गोष्ट म्हटलं तर खुश असणारच, तो गाल ओढत बोलतो. पण तुझा का चेहरा असा झाला? तू खुश नाहीयेस? तो गंभीर होत विचारतो. मी तर खुश असणारच ना. मला तुमचं टेन्शन आले होते. तुम्ही कसं रिॲक्ट करणार? पिहू कंठ दाबतच बोलते. माझं टेन्शन? विराट कपाळावर आठ्या पाडून विचारतो. हो, तुमचं. मी 2-3 वेळा बाळाचा विषय काढला की तुम्ही इग्नोर करता, म्हणून मला वाटले तुम्हाला इतक्या लवकर नकोय. पिहू रडतच बोलू लागली. पण असं थोडं की मला कधीच नकोय. आता इतक्या लवकर नको होतं, पण फक्त तुझा विचार केला. मला वाटले मॉम, तुझी आई तुला बोलत असतील आणि मॉमचं मला माहीत आहे, तिला सगळ्या गोष्टींची घाई असते. तू स्वतः तयार असेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पिहूला काय बोलावं काहीच कळत नव्हते. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसली. पिहू, तू इतका काय विचार करते? तो तिचे केस कानामागे घेत बोलतो. इकडे बघ. तो तिचा चेहरा वर करतो.
तुझ्या मनाचं दडपण गेलं ना? पिहू मानेनेच हो म्हणत परत त्याला बिलगते. अरे शोना, आज किती खुशीचा दिवस आणि तू असा चेहरा पाडून बसणार आहेस का? तुम्ही मला कधीच समजून घेत नाही. ती त्याच्या शर्टमध्ये तोंड झाकून रडत बोलते. त्यालाही गिल्टी वाटत होते. 2-3 दिवस ती आतून किती टेन्शनमध्ये असेल हे आज त्याला जाणवलं. अरे शोना, मी पण कामाच्या टेन्शनमध्ये होतो. तो मिठी घट करत बोलतो. जेव्हा मला तुमची गरज असते तेव्हा तुम्ही कधीच नसता आणि काय बोलायला गेले तर मलाच ओरडून बोलता. काल सांगत होते ना, पण नाही, तुमचं वेगळंच चालू असते. दरवेळी वेळ गेल्यावर सॉरी बोलता. माहीत आहे तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे, पण आता मीही तुमच्या लाईफमध्ये आहे ना. सगळ्यांसाठी कसं न सांगता तुम्ही किती विचार करता, तसं माझा पण विचार करा ना. आपल्यात आज तुमच्याबद्दल मला गैरसमज झाला. त्याचं कारण आपण कमी बोलतो. काही काही विषय वेळोवेळी बोलले की असे प्रॉब्लेम येत नाहीत. माझा आहे प्रॉब्लेम, मला नाही लवकर खुलून बोलता येत. शब्दांची जुळवाजुळव करायला वेळ लागतो. तुमच्यासारखी मी परफेक्ट नाहीये, जमत नाही. मला बोलायला वेळ लागतो. त्यापेक्षा न बोललेले बरं वाटते. मला ओरडून सुद्धा बोलता येत नाही. आपल्यात काहीच ताळमेळ नाहीये, तरी पण मी तुम्हाला समजून घेते. मग तुम्ही पण कधीतरी समजून घ्यायला हवं ना. पिहू, मी घेतो समजून, पण कधी कधी वेळ चुकीची असते. आणि तू बघतेस ना, नमन वीरा सर्वात मोठी जबाबदारी आहे. नमन कसा तरी सेटल होईल, पण वीरा तिचं फ्युचर मला सिक्युअर करावे लागेल ना. तुझीही जबाबदारी आहे. माझ्यावर सगळ्यांचा विचार करावे लागते. मी थांबलो तर सगळंच थांबेल. कामातून थोडं रिलॅक्स झालो की मी तुझ्यासोबतच असतो ना. मला खूप वाटते तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करायला, पण मी मजबूर आहे. बोलताना त्याचा आवाज जड झाला होता. पियू शांत होत त्याच्या कुशीत शिरते. तो तिच्या केसांवर ओठ टेकवतो. तिलाही माहीत होते त्याला कामाचा किती भार आहे. तो जरी कोणाला सांगत नसला तरी त्याचं मन पिहूला कळत होते. दोघेही शांत होतात. आता लाईफमध्ये सर्वात मोठी गोष्ट आहे. तो क्षण त्यांना अनुभवायचा होता. विराट पिहूच्या पोटाला हात लावत तिच्याकडे झुकून गालावर किस करतो. पिहू, तू मला खूप अनमोल गिफ्ट दिलं आहे. थँक्यू. मी आज खूप खुश आहे. तू मॉम आणि मी डॅड होणार. पिहू लाजून त्याच्या गळ्यात हात घालते. पिहू, आता रिलॅक्स राहायचं. तू फक्त तुझी आणि आपल्या बेबीची काळजी घ्यायची. तू हॅपी असशील तर आपलं बाळही आतून हसेल ना. पिहू हसून मान हलवत त्याच्या ओठावर हलके ओठ ठेवते. विराट हसून तिला कवटाळतो. विराट हसत पायाने झोका देत होता. अहो, झोका हलवू नका, मला गरगरल्यासारखं होतं. पिहू डोकं धरत बोलते. पिहू, तू दुपारपासून मला काहीच खाताना दिसली नाही. विराट पटकन पायाने झोका थांबवत आठ्या पाडून बोलतो. तुम्ही ना कधी सुधारणार नाही. पिहू चिडून त्याच्या मांडीवर उतरून गाल फुगून सोफ्यावर बसते. विराट जीभ चावत तिच्या जवळ येऊन बसतो. विराट, तुझं काही खरं नाही. कसं हँडल करणार आहेस? तो मनातच विचार करून गालात हसतो. पिहू तिरकी नजर करत बघते. पिहू, चल उठ, जेवण कर. सगळं थंड झालं. आता तू जास्त खायला हवं. तो तिचा हात पकडत उठवत बोलतो. कसे आहात हो तुम्ही? तुम्हाला काहीच कळत नाही. आता काय झालं? मला जेवण जात नाहीये. जेवण जात नाही मग? तुम्ही ना विचारत सुद्धा नाही. तुला काय खायचंय? पिहू त्याचा हात झटकत आत निघून येते. पिहू, डोकं थोडं शांत ठेव. त्रास तुला होणार आहे. विराट तिच्या मागे येत तिला मिठीत घेत बोलतो. तिचा श्वास फुलला होता. दुपारपासून पोटात काहीच नव्हतं, त्यामुळे डोकंही जड झालं होतं. बस, ये इकडे. तो तिला बेडवर मागे टेकून बसवतो. शांत सांग, काय हवंय? तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत प्रेमाने बोलतो. माहीत नाही. काहीच खायची इच्छा होत नाही आणि भूक पण लागली. ती डोळ्यातलं पाणी आवरत बोलते. त्यालाही सुचत नव्हते. एकतर पहिल्यांदा तो हे सगळं अनुभवत होता. मॉम पण नव्हती. अहो, तुम्ही जेवा, 11 वाजून गेलेत. तुला सोडून मला जेवण जाणार आहे का? तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो. पिहूच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब गालावर ओघळत येतो. विराट अंगठ्याने पुसत डोळ्यांवर ओठ टेकवतो. आईस्क्रीम खा, थोडं बरं वाटेल. विराट फोन करून तिच्यासाठी आईस्क्रीम मागवतो. 4-5 फ्लेवरची आईस्क्रीम तो तिच्यासमोर ठेवतो. ती सगळे बघून विचारात पडते. पिहू काय विचार करते? खाल्लं की मळमळ होते. पिहू बारीक चेहरा करत बोलते. अगं, असं विचार केल्यावर कसं शोना? तो स्पून समोर धरत बोलतो. पिहू तोंड उघडते. एक बाईट खाल्ल्यावर तिच्या पोटात गार पडते. 2-3 वेळा उलटी झाल्याने तोंड कडू पडले होते. अहो बस, तुम्ही जेवा ना. तिला वाईट वाटू लागले. आपण भांडण केले नसते तर विराट जेवला असता आणि आता वेळ पण निघून गेली होती. पिहू, माझी काळजी करू नको. बेबीचा विचार कर. विराट तिच्या पोटावर न झटकत हसत बोलतो. पिहू खुदकन हसते. चल झोप आता, खूप रडली आज. बेबी तुझ्यावर गेलं तर काही खरं नाही.
माझं. विराट हसत तिला जवळ घेत बोलतो. पिहू लटक्या रागात त्याला पंच करत त्याच्या कुशीत शिरते. मॉमला सांगू, मग डॉक्टरकडे जाऊ. आईना खूप आनंद होईल ना? तिचं स्वप्न खरं होतंय, मग खुश असणारच. पिहू बोलणार की विराट तिच्या ओठांवर बोट ठेवतो. बस उद्या बोलू, झोप आता. तो तिच्या डोळ्यांवर हात फिरवतो. पिहू पण थकल्यामुळे थोड्या वेळातच झोपी जाते. विराट हळूच तिच्या डोक्याखालून हात काढतो. मोबाईल घेत त्याचे आणि डॅडचे फोटो पाहून खुश होतो. आज सगळी स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत होते. तो स्वतः डॅड बनणार होता. त्याने पिहूवर नजर टाकली आणि हसला. कधी त्याला वाटलेही नव्हते आपलाही संसार उभा राहील, त्याचीही फॅमिली कंप्लीट होईल. लग्न झाल्यावर पिहूबरोबर त्याच्या मनात सुद्धा आलं नाही की तो हिच्या प्रेमात पडेल. त्याच्या आणि तिच्यात जमीन आसमानचा फरक होता. आज त्याला जग जिंकल्यासारखं फील होत होते. तिला हळूच जवळ घेऊन तोही झोपी गेला. सकाळी विराटला जाग आली तर पिहू नव्हती. तो पटकन उठून तिला शोधायला गेला. त्याचा जीव कासावीस झाला होता. कालपासून ती नीट जेवली नव्हती. पिहू पिहू तो पूर्ण घरात हाक मारत होता. विराट, काय झालं? सुमन जवळ येत बोलतात. मॉम, पिहू कुठे गेली? तो थोडा गोंधळून बोलत होता. अरे, पिहू आणि आजी मंदिरात गेल्या, येतील थोड्या वेळात. काय हवं होतं का? मंदिरात? तो वॉचकडे बघत बोलला. विराट, मंदिरात सकाळीच जातात. सुमन हसत बोलतात. तिला कशाला पाठवलं? मला न सांगताच निघून गेली. ती पहिल्यांदा गेल्यासारखं विचारतोय. मॉम, तसं नाही. त्याला कसं सांगावं कळतच नव्हते. सुमन प्रश्नार्थी नजरेने बघू लागल्या. मॉम, पिहू तुला काही बोलली का? नाही, काल आम्हाला यायला उशीर झाला आणि सकाळी आजीची घाई. मंदिरात चल म्हणून तिचं आणि माझं बोलणंच झालं नाही. का? काय रे, काय झालं? का असं बोलतोस? मॉम, त्याला कसं सांगायचं कळतच नव्हते. पहिल्यांदा तो विचारात पडला होता. बोल ना, काय झालं? मला टेन्शन देऊ नको, सुमन काळजी करत बोलू लागल्या. मॉम, टेन्शन काय? लगेच तो आठ्या पाडतच बोलतो. आजी आणि पिहू दारात दिसतात. पिहूला बघून त्याच्या जीवात जीव आल्यासारखं झालं. पिहू पटकन तोंड धरतच रूममध्ये निघून जाते. सुमन, विराट तिच्याकडे बघत होते. आई, पिहूला काय झालं? सुमन विचारतात. आम्ही येताना चहा घेतला, तेव्हापासून मळमळ होऊ लागली. आजी सोफ्यावर बसत बोलली. आजी, काय गरज होती चहा वगैरे प्यायची? विराट चिडून बोलतो. अरे, ती स्वतःहून बोलली मला चहा प्यायचा आहे. आजी हसत बोलल्या. विराट आजीचं न ऐकताच पिहूच्या मागे गेला. आई, तुम्ही पण चहा कमी करा. पिहूलाही तुमच्यामुळे परत सवय लागेल. तिला त्रास होतो चहा पिल्यावर. सुमन थोडं दटावतच बोलतात. सुमन, तिला बघ जा, मला नंतर बोल. मला तर पिहूचा चेहरा वेगळाच काहीतरी सांगतोय. आजी हसत बोलतात. सुमन चमकून बघते. आजी डोळ्यानेच हा म्हणतात. सुमनच्या चेहऱ्यावर हसू पसरते. आई, तुमच्या तोंडात साखर पडो. आता कसली साखर? तुझा मुलगा नजर ठेवायला आला की? आजी तोंड वाकडं करत बोलतात. काय हो आई, मी आले. सुमन हसून बोलून जाते. पिहू वॉशरूममधून बाहेर आली. उलटी झाल्याने अंग थरथर कापत होते. तो ओरडणार की त्याच्या लक्षात येताच त्याचा चेहरा नॉर्मल होतो. पिहू, काय गरज होती चहा घ्यायची? तो तिला मिठीत घेत हळू आवाजात बोलतो. मला इच्छा झाली होती. ती स्वतःचा श्वास नॉर्मल करत बोलू लागली. विराट तिला चेअरवर बसून पाणी देतो. सुमन रूममध्ये येते. पिहू, बरं वाटतंय ना? सुमन तिच्या जवळ येत बोलतात. पिहू गालात हसत मानेनेच हो बोलते. मॉम, तिला परत कुठेही पाठवू नकोस, मला न विचारता. तो बोलत की सुमन त्याच्या दंडाला पकडत बाजूला सरकावत पिहूच्या बाजूला येऊन बसते. पिहू विराटकडे बघत सुमनकडे बघते. पिहू, तुझा महिना उलटून गेला आहे का? बोलताना सुमनच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता. पिहू कावरी बवरी होऊन विराटकडे बघते. विराट गालात हसत डोळ्याने सांग बोलतो. पिहू लाजून मानेनेच होकार देते. सुमन चकित होत तोंडावर हात ठेवत विराटकडे बघतात. विराट, तू हेच सांगत होता ना? सुमन उठत विराटजवळ येऊन भाऊक होत विचारतात. मॉम, तिने घरात चेक केले, पॉझिटिव्ह आले. विराट सुमनच्या डोळ्यातलं पाणी पुसत बोलतो. सुमन हसत पिहूला मिठी मारतात. डोळ्यातून आनंद अश्रू वाहत होते. पिहू खुश खुश आहे. माझं स्वप्न पूर्ण होत आहे. सुमन तिच्या चेहऱ्यावर पप्पी घेऊ लागल्या. विराट जवळ जाऊन दोघींना जवळ घेतो. मॉम, बस, किती लाड करते, मी सुद्धा आहे इथे. तशी पिहू खुदकन हसली. सुमन हसत विराटच्या चेहऱ्यावर हात फिरवत पप्पी घेतात. तुम्हाला विराट आणि पिहूची लव्ह स्टोरी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा.